स्वतःविरुद्ध मी पुष्कळ लढण्याचा प्रयत्न केला. मला वाटत होतं मी बदलावं, परंतु माझं व्यसन, जेव्हा पण मी देवाचं वचन ऐकायचो आणि माझं व्यसन, माझी दारू मला प्रभूकडे येऊ देत नव्हती. आणि मग मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला कधी जमणार नाही, यातून मी कधीच बाहेर पडणार नाही. परंतु तुमचं वचन मला टोचणी देत होतं, मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. ते वचन एवढं मला टोचायचं, एवढं मला टोचायचं. प्रार्थना करत होतो, चर्चला जात होतो आणि मला असं वाटलं की मी या सगळ्या धार्मिक क्रिया करतो, मग व्यसनाकडे प्रभू दुर्लक्ष करेल आणि मला क्षमा करेल, कारण बाकीच्या माझ्या सगळ्या धार्मिक क्रिया चालत आहेत. तर सैतान इतका धूर्त असतो ना, तो नेमकं जी गोष्ट तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतो, आणि ज्या गोष्टी तुम्ही धार्मिक म्हणून जगत असता त्या गोष्टीकडे देव दुर्लक्ष करत असतो. ही गोष्टच तुमच्या लक्षामध्ये आणून देत नाही. ठीक आहे, स्वतः येशू ख्रिस्त म्हटलं, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश, तर माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागेल त्याचा प्रवेश. म्हणजे काय होतं माहिती का, त्या तरुणाच्या बोलण्यावरून मला कळलं की याला त्या लुसिफरनं असं काही कब्जामध्ये घेतलंय की तो त्याला म्हणतो की दारू सोडणं आवश्यक नाही, पण धार्मिक जीवन जगणं आवश्यक आहे. एका बाजूला त्याची दारू आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं शास्त्र वाचन आहे, त्याचं चर्चला जाणं आहे, त्याचं आध्यात्मिक जीवन आहे. परंतु जे वचन, मला देवाची स्तुती मी करतो की देव स्पष्ट वचन पाठवतो, त्याच्यामध्ये कुठली भेसळ नसते. ते लोकांना आवडण्यासाठी कधीच नसतं, तर ते लोकांचं पाप दिसण्यासाठी असतं. आणि मग एक युद्ध त्याच्या मनामध्ये चाललं. मग त्याने सांगितलं, पास्टर, मी त्या दिवशी ठरवलं की आता जर मला स्वर्गामध्ये जायचं, स्वर्गासाठी हे माझं अडखण आहे, तर मी याला सोडणार. तोडला. एक दिवस 2 दिवस मला खूप त्रास झाला, परंतु मी नित्य नियमाप्रमाणे देवाचं वचन ऐकत गेलो आणि आता 6 महिने झालं मी त्याच्यावरती विजय मिळवला. मी विजय मिळवला. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता माहिती का, तर आम्ही लढून विजय मिळवलं. आणि तुमचं युद्ध तुम्हाला जिंकायचं, तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये तुमचं युद्ध लढायचं. खरंच शत्रू जर कोणा, आम्ही स्वतःच आहोत, सैतान नाही आमचा शत्रू. तो कोणाला खावं किंवा कोणाला गिळाव म्हणून काय केलं, हो टपलेला आहे. तो काही चाल करून जात नाही, तो टपून बसतो. म्हणजे त्याच्या चंगुलमध्ये आम्ही सापडल्याशिवाय तो कसा हल्ला करणार. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. जर तुम्ही त्याच्या हातामध्ये सापडला तर तो तुम्हाला उद्ध्वस्त करणार. म्हणून बायबल सांगतं, सैतानाला वाव देऊ नका. जर सैतानाला तुम्ही चान्स दिला, वाव दिला, सैतान तुमच्यावरती हावी होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला संधी देत नाही. मी पाहतो बागेमध्ये एकच संधी, कोणती संधी माहिती का, हवा जर त्या दिवशी बागेत गेलीच नसती त्या झाडाकड, तर सैतान फळ घेऊन तिच्या घरी चुकून पण आला नसता. यायचं असतं तर तेव्हाच घेऊन आलं असतं. पण जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे जाता त्यास तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकता. आणि कोणती चुकीची गोष्ट तुमच्या धार्मिकतेला किंवा तुमची धार्मिकता या चुकीच्या गोष्टीला कधीच वाचवू शकत नाही. तुम्ही सगळं धार्मिक जीवन जगला आणि एखादी चूक केली तर ती तुमची धार्मिकता तुमच्या चुकीचा बचाव करू शकत नाही. पण जर तुम्ही धार्मिकतेमध्ये राहून पापावरती विजय मिळवाल तर तुमची धार्मिकता जमेस धरली जाते. म्हणजे काय हो, प्लस मध्ये. एका ठिकाणातच म्हणजे तुमची धार्मिकता जमेस धरणार नाही. जमेस धरणार नाही म्हणजे काय माहिती का, एवढी सगळी तुम्ही कर्म केलं आणि जी गोष्ट देवाला पसंत नाही ती तुम्ही केली की संपलं, सगळं शून्य झालं. हे तुम्हाला ते पेपर असतो बघा, कुठला पेपर असतो की हाय लेवलचा पेपर आहे, त्याच्यामध्ये एक चुकलं की मायनस होतं. हे तसं आहे आध्यात्मिक जीवन. एक चूक तुम्हाला मायनस मध्ये घेऊन जात असते. म्हणून असं म्हटलं, पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जाण्याचा पुष्कळ जण प्रयत्न, आणि सगळ्यालाच आता वाटतं आम्ही चाललोय स्वर्गात आहे, पशकांना वाटतं तिकीट कन्फर्म आहे.
पण त्या दिवशी तिथं कळेल तुमच्या अहमपणामुळं, तुमच्या अहंकारामुळं, तुमच्या मीपणामुळं आणि आत्मिक प्रौढीमुळं तुमचा स्वर्ग हुकलेला आहे. स्वर्ग हुकलेला आहे. देवासमोर जाताना तुम्हाला रोज तुमच्या स्वतःची परीक्षा करायची असते. स्वतःची परीक्षा बरं का, रोज स्वतःची परीक्षा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची परीक्षा करताना तेव्हा तुमच्यातले दोष तुम्हाला दिसू लागतात. हे सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती माहिती का? म्हणून दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. किती सुंदर आहे, माझं पाप माझ्या समोर. लुसिफर काय करतो माहिती का? तुम्हाला तुमचं पाप दाखवण्याच्या ऐवजी इतरांचं पाप दाखवतो. म्हणजे काय? तू त्याच्यापेक्षा धार्मिक आहे. बरं, मुळामध्ये तुम्हाला कोणा एकट्या व्यक्तीला देवानं तुमच्या समोर ठेवलं नाही. मग कोणाला ठेवलंय? देवाच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला तुमच्या समोर ठेवलंय. आणि तुम्हाला त्याच्यासारखं बनायचंय. आणि त्याच्यासारखं बनणं याच्यासाठी त्याच्यातली नम्रता, त्याच्यातली लीनता, त्याच्यातली शुद्धता, त्याच्यामधलं वात्सल्य, त्याच्यामधलं प्रेम, त्याच्यामधली सहनशीलता, या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. लक्षात ठेवा, स्वर्ग हे जनरल लोकांचं काम नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्चमध्ये तुम्ही सगळे येऊ शकता, पण स्वर्गात सगळे जाऊ शकत नाही, जाणारच नाही. चर्च मिळेल तुम्हाला, चर्चमध्ये तुम्हाला येण्यासाठी कोणी अटकाव करणार नाही. देवाचं मंदिर आहे, याच्यामध्ये तुम्ही किती म्हटलं ना तरी तुम्हाला चर्चमध्ये येण्यासाठी मुभा आहे, आराधना करण्यासाठी मुभा आहे. इथं सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे तुम्ही जीवन. पण स्वर्ग इथं देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या लोकांसाठी आहे. पृथ्वी तलावरती राहत असताना म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय प्रार्थना करतो माहिती का? माझ्या इच्छेप्रमाणे नको, ही प्रभूची प्रार्थना आहे. काम देऊ नये का? या पृथ्वी तलावर आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे जगताच येत नसतं. कधी जगता येत नाही प्रिया. या पृथ्वी तलावरती राहताना बऱ्याच वेळा असं वाटतं की नाही, प्रभू कुठं तरी आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जगू दे. मी मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये मीटिंग वरून आल्यापासून ते मला वेगळंच काहीतरी जाणवायला लागलं होतं की मी म्हटलं का बॅक पेन व्हायला लागल्यात, का बॅक पेन व्हायला लागल्यात. मला म्हटलं बहुतेक प्रवास खूप झाला त्याच्यामुळं मग इकडं उशिलाव तिकडं उशिलाव प्रयत्न करायला, पण पेन काही कमी व्हायला तयार नाही. म्हटलं झालं काय एक्झॅक्ट. नंतर मग आंघोळ करता करता एकदम लक्षात आलं की नाही, तो कुठं तरी फोड आल्यात फार. आणि मग तरी मी दुर्लक्ष केलं. म्हटलं जाऊ द्या, बरे होतील. व ते वाढल्या तसं मला माझ्या मनामध्ये आता कपडे पण घालता येणार, कसं करायचं. बघ, कार्यक्रमाची तर भली मोठी लिस्ट, मीटिंगची लिस्ट. तेवढ्यात आमच्या आईने ते बघितलं नाही. ती म्हटली एक काम कर, सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाक, सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाक. अरे तुझं जीवन महत्वाचं आहे, तू जगला तर मीटिंग घेशील. म्हटलं तसं नसतंय हे. त्या लोकांनी लाखो रुपये खर्च करून सभेचं नियोजन असतात, लोक अपेक्षा करत बसलेले असतात की यावं आणि देवाचं वचन सांगावं, लोकांची अपेक्षा असते. म्हटलं तसं नाही करतायत. त्याने तू जिवंत राहिला तर पुष्कळ मीटिंग करशील. म्हटलं नसतं. आपल्या इच्छेप्रमाणे जगणं ही सेवा नसती. सेवेमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, मी तिला एक गोष्ट समजावून सांगितली. अगं हे लक्षात ठेव, मी तिथं जाऊन मरण आलं तर लोक स्वीकारतील, ते म्हणतील की खरोखर ही सेवा आहे. पण समजा मी माझ्या आजाराकडे पाहून तिकडे जर गेलो नाही तर लोक हे कधी स्वीकारणार नाहीत. हे वास्तव सत्य आहे. म्हणून मी का तुम्हाला सांगतो माहिती का, हे जीवन जे आहे ना ते आपल्यासाठी जगायचं नसतं. ज्यानं निर्माण केलं त्या निर्माणकर्त्यासाठी आपलं जीवन जगायचं असतं आणि त्या जगण्याला खरा अर्थ असतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, रोजच्या दिवसामध्ये प्रभूकडे काय प्रार्थना कर, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगता त्यास तो पौल म्हणतो आता ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण व्यक्त करेल. मी हे वचन पुष्कळ वेळा सांगायचो ना, परंतु ते वचन सांगताना मी जोशमध्ये सांगायचो, पण प्रॅक्टिकल ते पालन करणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टीचा सामना करावा लागतो हे दाखवण्यासाठी मी 8 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी, मी रात्री उठून बसायचो, या अंगावरून या अंगावर होता येत नव्हतं. आणि ते करताना इतक्या वेदना. मला आठवतं की एक व्यक्तीला ती नागिन झाली होती आणि तो माझ्या समोर रडत होता. तो म्हटला की मी सुसाईड करणार आहे.
त्याच्या वेदना. तो म्हटला मला मी त्यावेळेस हसलो. म्हटली एवढ्या कुठं वेदना असतात का तो सुसाईड करायला निघाला. मग त्या दिवशी मला कळलं की बाबा तो त्याला ज्या वेदना झाल्या, परंतु या वेदनेतनं एक गोष्ट मी विचार करायला लागलो. अरे म्हटलं माझ्या पाठीवरती फक्त एका बाजूला वेदना आहेत आणि मला एवढी तळमळ होती. आणि त्याच मी आठवलं ख्रिस्ताच्या साऱ्या शरीरावरती जखमा असताना त्यानं काय मध्यस्थी केली, काय रदबदली केली. आणि ते विचार केल्याबरोबर माझ्या मनाचं इतकं जबरदस्त परिवर्तन झालं. मी म्हटलं प्रभू यातनं एक गोष्ट शिकवत आहे. अरे मी तुमच्यासाठी एवढं सहन केलं, आता तुम्हाला त्या वेदनेची किंमत कळते की काय वेदना आहे. आणि त्याच्याद्वारे मी अधिक प्रभूच्या जवळ गेलो आणि म्हटलं प्रभूजी खरोखर जसं तू जगला तसं जगायला शिकव. तू जे सहन करतो त्याच्या 0.1% सुद्धा आम्हाला सहन करता येत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं जीवन हे देवाला पसंत पडणारं जीवन असलं पाहिजे. आपल्या जीवनाचा विचार करू नका. एकदा जीवन येतं, काही काळ तुम्हाला दुःख सहन करावं लागतं, काही काळ तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो, परंतु खरा विजय देवामध्ये चालण्यामध्ये आहे. आणि देवात तुम्ही चालता म्हणजे कसं काय? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हातातलं बायबल, मुखातलं गीत, वाजवलेलं वाद्य हे तुमच्या आत्मिक जीवनाची साक्ष देत नाही. माझं प्रीचिंग माझ्या आत्मिक जीवनाची साक्ष देत नाही. मग माझं आत्मिक जीवन नेमकं कसं आहे माहिती का? ज्याच्याकडं पेशन्स आहे ती आत्मिक जीवनाची साक्ष आहे. संयम. संयम नेमका संयम काय? हा संयम ची गोष्ट मी 8 दिवसामध्ये शिकलो. आणि ती गोष्ट कोणती तर संयम, कंट्रोल. जिथं तुम्हाला वेदना होतात त्या वेदना तुम्हाला कंट्रोल करता आल्या म्हणजे तुमच्याकडे संयम. एक 2 ऑप्शन तुमच्या समोर आहे. जेव्हा तुम्हाला वेदना होतात तुम्ही व्यक्त होता म्हणजे तुमचा संयम तुटलेला आहे. पण तुमच्या वेदना तुम्ही लोकांसमोर घेऊन जात नाही याचा अर्थ तुमच्याकडे संयम आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं क्रूसावर वेदना दाखवल्या नाही, तो क्रूसावरून प्रार्थना करतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. हा त्याचा संयम आहे. हा त्याचा संयम आहे. आणि हे तुमचं आत्मिक जीवन आहे. खान देऊ नाही का? जेव्हा आत्मिक जीवनाचा विचार तुम्ही करताना तेव्हा तुम्ही किती संयम तुमच्यामध्ये आहे, सेल्फ कंट्रोल तुमच्यामध्ये किती आहे, किती तुमच्यामध्ये सेल्फ कंट्रोल आहे. आणि ते करत असताना तुम्हाला कोणासमोर व्यक्त होता येत नाही. ही सगळ्यात सुंदर आध्यात्मिक जीवनाची लेवल आहे. पात्रता, ती पात्रता, ती अचिव्हमेंट तुमची असली पाहिजे. आज एक गोष्ट आम्ही शिकणार आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत. अजून एक साक्ष, मला काल UK वरून एक फोन आला आणि मग त्या सिस्टरनं सांगितलं की पास्टर मला साक्ष सांगायची म्हणून तुम्हाला कॉल केला, पण मला क्षमा करा, व्यस्त जीवनात ते मला सांगता आलं नाही. इंडियामध्ये माझ्या मम्मी होती आणि ती अनकॉन्शियस होती. बऱ्याच दिवसापासून ती बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. आणि मग अशा वेळेस मला सुचलं नाही आता काय करावं, काय करावं. मी इतकी घाबरलेले होते. मी UK मध्ये होते आणि मला प्रश्न पडला आता काय करावं. तेवढ्यात मला आठवलं की तुमचे व्हिडिओज मी पाहत होत्या, यांना आपण कॉल करून बघू. मग त्यांनी कॉल केला. ते म्हटले देवाची स्तुती असो तुमचा कॉल लागला. आणि मग प्रार्थना केली. ते म्हटले की जवळजवळ 20 दिवस काहीतरी ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. आणि मग ते म्हटले पास्टर तिच्यासाठी प्रार्थना करा, बेशुद्ध आहे. प्रभूजवळ प्रार्थना केली आणि ते म्हटले तुम्ही इकडं प्रार्थना केली, 2च तासामध्ये माझी आई शुद्धीवर आली आणि बरी पण झाली. इतकं प्रभू काम करत आहे. लक्षात घ्या. मग प्रभूचं काम, प्रभूची महानता पाहत असताना मग वेदनेची आठवण पण होत नाही की काय वेदना भोगायच्या. असं वाटतं की प्रभू वेदना दे पण चमत्कार याच्यापेक्षा जास्त दे, साक्ष याच्यापेक्षा जास्त घडल्या जाते. म्हणून आपलं जीवन त्यातला मुख्य भाग लक्षात घ्या. पृथ्वी तलावर तुम्ही राहत असताना देवानं तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे मालक तुम्हीच आहात. त्याचे मालक तुम्ही आहात. परंतु लक्षात घ्या, हे सगळं असताना सुद्धा सगळं तुमच्याकडे आहे, सगळ्या गोष्टीचे तुम्ही मालक आहात. पण स्पिरिच्युअल लाईफ जिथं देवाशी तुमची संगती असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जगाशी मैत्री, देवाशी वैर आहे. देव जग पण तुमच्या हातामध्ये येतो, जगातल्या गोष्टी तुमच्या हातामध्ये, सगळ्या गोष्टी तुमच्या मालकीच्या आहेत. नोकरी तुम्हाला देतो, घरदार देतो, पैसा अडका देतो, नातेसंबंध देतो,
उंची राहणीमान तुम्हाला देतो, सगळ्या वस्तू देव तुम्हाला देतो, 100% देव देतो. परंतु ते देत असताना तुमचा देवाशी असणारा संबंध तितका महत्वाचा आहे. मग तुम्ही शास्त्रामध्ये पाहता अब्राम जो आहे, सगळं त्याला मिळालं पण देवाशी संबंध नाही त्याचे तुटले. देवाशी त्याचे संबंध मजबूत होते, त्यानं लोटाशी संबंध तोडले पण देवाशी संबंध नाही तोडले. त्याला मिळालेल्या सगळ्या वस्तू, सोनं रूप उंट गाढवं, आम्ही पाहतो दोघा पती पत्नीकडे तेवढंच होतं, 2च माणसं आहेत, अब्राम आणि सारा, दोघच आहेत. तेरं तर वाटेमध्ये मेला, लोट पण गेला. दोघांसाठी देवाने एवढे आशीर्वाद दिले. परमेश्वर आशीर्वाद देताना तुम्ही किती बघत नाही, देव जेवढे आशीर्वाद आहेत तेवढे तुमच्यासाठी पाठवतो. पण तुमचं देवाशी असणारं कनेक्शन कधीच सोडू नका, कधीच सोडू नका प्रिया. अजून मी तुम्हाला सांगतो की देवाशी तुमचं कनेक्शन मजबूत ठेवत असताना, बघा आता काय घडतं माहिती की या पृथ्वी तलावर राहत असताना आम्हाला असं वाटतं की देव माझ्या पक्षाचा आहे, देव माझ्या संगती आहे, मला भिण्याचं कारण नाही. पण सगळ्यात जास्त सैतान कुणाच्या मागे लागतो माहिती का? ज्यांच्या बरोबर देव आहे. कुणाच्या मागे लागतो? तो बाकीच्या लोकांच्या कशाला मागे लागेल? ज्यांच्याकडे देव नाही त्यांच्या कशाला मागे लागेल? दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगेल, चोर रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या घरी डाका घालेल का हो? मिळालं तर शिळी भाकरी मिळेल त्याला. मग कुणाच्या घरी डाका घालेल? ज्या बरं ते पण तुमच्या घरामध्ये पितळीची भांडी स्टीलची भांडी थोडी चोर चोरीला येणार आहे. या सोलापूरमध्ये सुरुवातीला मी आल्यावर मला माहित नाही इथले चोर एवढे भुरटे होते म्हणून. आपल्याला कंपाऊंड नव्हतं चर्चला, मग इथं टॉयलेट होतं, त्या टॉयलेटमध्ये फुटक्या बादल्या, चोरांनी फुटक्या बादल्या सुद्धा नेल्या सुरुवातीच्या चोरांनी. आता चोर फुटक्या बादल्या आणि स्टील वगैरे नेत नाही, आता तो फक्त सोनं शोधतोय, कुणाच्या घरात सोनं आहे म्हणून मी घालत नाही. पण कधी कधी वाटतं घालावं म्हणून घालतो, सोनं शोधतो. आणि बायबल काय सांगतं माहिती का? तुमचा विश्वास हा सोन्यासारखा आहे. म्हणजे तुमचा जर तुमच्यामध्ये जर विश्वास आहे ना, तर या विश्वासाला डाका घालण्यासाठी तो येत असतो. आता जसं स्तुतीने साक्ष सांगितली, प्रार्थना केली, देवानं लेकरू दिलं, लेकरू देवा लेकरू दे, लेकरू दे, नोकरी दे, नोकरी दे. आता लेकरू दिलं, नोकरी दिली. मग सैतान काय म्हण, बरं झालं तुम्हाला नोकरी दिली, लेकरू दिलं, तुम्ही देवाचे लोक आहेत, आता मी तुमच्या नादी लागणार नाही. त्यानं काय केलं? डाका घातला लेकरावरती. जे आहे तिथं कुठं तरी तुम्हाला अस्वस्थ करणार आहे, तुमची चोरी करणार आहे. आणि ती चोरी करत असताना तुमच्या समोर 2 पर्याय, एक रडणं आणि दुसरं लढणं. आत्मिक जीवनामध्ये 2च गोष्टी, एक रडणं आणि दुसरं. आज मी तुम्हाला सांगणार आहे, रडू नका तर लढा. रडू नका, लढा. रडवणारे लोक तुम्हाला असणार 100%, ते तुम्हाला रडवणार, तुम्हाला 100% रडवणार. मग तुम्हालाच का रडवणार आहे? कारण देवाला तुम्हाला जास्त आशीर्वाद द्यायचे. मी शास्त्रातनं तुम्हाला दाखवेल बरं का, जे जितके रडले ना देवानं उभं केलं, रडले आणि त्याच्यानंतर लढले आणि ते जास्त आशीर्वादित झालेत. म्हणून कान देऊ नये का? आज तुमची मानसिकता, तुमची विचारांची पातळी थोडीशी बदला. एक वचन वाचा, 1 शमूएल त्याचा 17वा अध्याय 8 ते 11 पर्यंतची वचन. 1 शमूएल 17वा अध्याय 8 ते 11 वचन. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी बलिष्ठ नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नौकर ना. तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे, त्यानं माझ्याकडे यावं, त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ.
आम्ही तुमचे दास हो, पण माझी त्याचवर सरशी होऊन माझी त्याचवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर मी त्यास मारलं तर तुम्ही आमचे दास होऊन तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. आमची सेवा करावी. तो पलिष्टी म्हणाला, बलिष्ठ म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटा समान लेखील मी आहे. कसपटा समान लेखलं आहे. कोणाही पुरुषास कोणाही पुरुषास मज पुढे येऊ द्या, मच पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. आम्ही दोघे युद्ध करू. शाऊल व सर्व इस्रायल शौल व सर्व इस्रायल यांनी या पलिष्ठाचे यांनी या बलिष्ठाचं हे शब्द ऐकले तेव्हा हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले त्यांचे धैर्य खचले, आणि ते फार भयभीत झाले. भयभीत झाले. आता यहुदातील बेथलेमच्या हा इशाय नामक एफात्याला हा दावीद नामे पुत्र बस बस होता. बस 11 पर्यंत आहे. हा 11 एंड काय झालं 11 वाचा. शाऊल व सर्व इस्रायल शौल व सर्व इस्रायल यांनी या पलिष्ठांचे या बलिष्ठांचं हे शब्द ऐकले तेव्हा शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले. आता रडणं म्हणजे धैर्य खचणं. रडणं म्हणजे नेमकं काय? अश्रू ही डोळ्यातली प्रोसेस आहे. एक व्यक्ती डोळ्यामधनं अश्रू येतो, त्याचा कंठ दाटून येतो, ती त्याची प्रोसेस आहे. मग त्याच्या अगोदरच्या गोष्टी कोणत्या आहेत? धैर्य खचणं. आणि सैतान काय करतो माहिती का? तुम्हाला कमजोर करण्यासाठी किंवा तुम्ही लढू नये, तुम्ही हार मानावी याच्यासाठी फक्त शब्दांचे तीर तुमच्यावरती सोडत असतो. जास्त काही करत नाही. गल्ल्यात काय करत होता? गल्ल्यातनं जाऊन काय रोज इस्रायल मधले 10-20 लोक नाही मारले. तो फक्त सकाळी उठल्यावरती एक डरकाळी, एक गर्जना त्या ठिकाणामध्ये सोडत आहे. लक्षात ठेवा, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये एक डरकाळी सैतानाची तुम्हाला येणारच हो. असं होणार नाही की सैतान शांत बसेल आणि म्हणेल चला सिस्टर तुमचं काम तुम्ही करा, तुम्ही मला आडवे येऊ नका, मी तुम्हाला आडवा येत नाही. पास्टर तुमच्या पण आणि सेवेमध्ये मी अडचणी निर्माण करत नाही, तुम्ही तुमची सेवा करा, तुम्ही तुमचा प्रचार करा. मी रस्त्यावरती जातो आणि रस्त्यावरती 2-4 दारुडे त्यांना पकडतो, 2-4 व्यभिचारी लोक आहेत त्यांना पकडतो, त्यांच्या नादी लागतो. तो त्यांच्या नादी लागत नाही, तो ते माझीच पिल्लं आहेत. मला ते शोधायचे आहेत की जे माझ्याशी लढणार आहेत. नीट आहे का? जे माझ्याशी लढणार आहेत आणि पराक्रम करून माझी शक्ती कमकुवत करणार आहे. तुम्ही समजून घ्या, सैतानाला तुम्हाला कमजोर करण्यासाठी फक्त शब्दाची बाण तो सोडणार आहे. शब्द तुम्हाला रडण्यासाठी, कमकुवत करण्यासाठी, खचवण्यासाठी असे काही शब्द तुमच्या कानावरती पडतील आणि ते शब्द कदाचित तुमच्या ड्युटीवरती असतील, तुमच्या घरामध्ये असतील, तुमच्या अवतीभोवती असतील, तुम्ही व्यवसाय करतात त्या ठिकाणी ते शब्द असतील आणि ते शब्द तुम्हाला निराश करत असतील. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, रोज जरी या प्रकारच्या गल्ल्यातानं गर्जना केल्या तर कोणतरी एक दावीद असेल, तो रडणार नाही, तो लढेल आणि दाखवून देईल इस्रायलाचा देव माझ्या पक्षाचा आहे. अग्रेसिव्ह बना, अग्रेसिव्ह बना. डॉक्टर कदाचित तुम्हाला निराश करणारे शब्द बोलेल. मी पाठीला तसं झाल्यावर आमच्या मागे लागली, जा 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 दवाखान्यात. मला माहिती दवाखान्यात गेल्यावरती ते नुसते चिरफाड करायलाच बसलेले असतात. मग मला बसवलं, म्हटलं दाखव. मला बघितलं तुम्हाला नागिन झाली. हा म्हटलं मलाही तसंच वाटतंय. मग काही काळजी करू नका, अशा टेस्ट करा, तशा टेस्ट करा. आणि बोलता बोलता तुम्हाला HIV ची पण करा बरं का टेस्ट. मी त्याला म्हणलं मी फादर आहे. आता बघा, ते शब्द ऐकल्यावर मी किती धसका घेऊन घरी रडत अरे त्याने असं सांगितलंय. थोड्या वेळ मला म्हणा कुठे इंजेक्शन घेतलं का, काय केलं, मला ते आठवायला लागलं. ते म्हणतोय म्हटलं मग कोणाचं इंजेक्शन वगैरे. मग ते घरी आल्यावर ते गुगलला सर्च केलं, हा असं का म्हटला. मग त्याच्यामध्ये ते येतं, याच्याने होतं, त्याच्याने होतं, सगळं गुगलमध्ये होतं. आता बघा, हे शब्द मला रडण्यासाठी भाग पाडणार आहे, पण मी रडणार नाही, मी लढणार. लक्षात घ्या, हे शब्द तुम्हाला तुमच्या कानावर कुठं ना कुठं तरी येत राहणार. हे करा, ते करा, ते करा, ते करा, हे करा. प्रश्न तो नाही की तुम्ही ऐकणाऱ्या शब्दांना रिॲक्ट कसे होता. मी नाही रिॲक्ट झालो त्याच्यामध्ये.
मला माहिती ही नागेन काय अजून अख्खं वारूळ त्याच्यातून 10-12 नाग फिरायला लागले तरी काय होणार. आणि मग प्रत्येक जण वेगवेगळे सल्ला द्यायला लागले. मी म्हणतो एखादी पुंगी असेल तर बघा, त्याला डोलवा तरी त्या नागाला, नाही का. त्याने बिचाराने 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या, पलम दिलं, सगळं दिलं. पण मला माहिती ती हट्टी एवढ्या लवकर जाणार नाही, 5 दिवसात ती काय. पण मी पण म्हटलं सगळ्या प्रोग्रामला सूट बीट घालून एकदम तिला आज सकाळी उठल्यावर त्याच्यातलं बरेच त्यांचं मोडतोड झालं होतं सगळं. का आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार आहोत. लढा. कोणते शब्द, कुठल्या गोष्टी तुमच्याशी सैतान तुमच्या कानामध्ये बोलत आहे, तुमच्या परिवारासंबंधाने, तुमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधाने, हे शब्द तुम्हाला सैतान तुम्ही लढू नये याच्यासाठी शब्द तुमच्या कानावरती टाकत असतो. तुम्ही हत्यार टाकावं, माघार घ्यावी, निराश व्हावं, खिन्न व्हावं, कष्टी व्हावं. आता विचार करा या सगळ्या गोष्टी. वाचा बरं तो शब्द, फार सुंदर आहे. शौल व सर्व इस्रायल यांनी या बलिष्ठांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले. नाही, 8 वचन. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे. कधी कधी सैतान तुम्हाला तुम्ही जे करताना त्या केलेल्या गोष्टीपासूनच तुमचं खच्चीकरण करतो. त्यानं युद्धासाठी सैन्य रचना केली. आता बघा, जर गल्ल्यात आला, इस्रायल लोकांना कसपटा समान लेखायचंय, तर त्यानं त्या सैन्याच्या रचनेसंबंधाचा प्रश्न कशाला, म्हणजे तो सैन्याच्या रचनेला घाबरलेला असतो. मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, तुमच्याकडे देवानं काहीतरी एक गोष्ट दिली, याची धडकी सैतानाला भरलेली असते. काहीतरी तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि ती सैतानाला धडकी भरवणारी गोष्ट आहे. म्हणून जे तुम्ही करता, मी काय बोलतो तुम्हाला काय समजावून सांगावं किंवा तुम्हाला नेमकं तुमच्या वर्मावरती बोट ठेवावं. जी गोष्ट तुमच्याकडे तिला पकडून ठेवा. जी सैन्य रचना या इस्रायल लोकांनी केली, या सैन्य रचनेच्या द्वारेच प्रभूने आजपर्यंत त्यांना विजय दिलेला आहे. आणि ती सैन्य रचना देवाच्या मार्गदर्शनाशिवाय झालेली नाहीये. आणि इकडं हा लुसिफर, हा जो गल्ल्यात आहे, तो काय म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं अशी सैन्य रचना करायला. मग त्यानं ऑप्शन काय ठेवलं, एवढे सगळे लढण्याच्या ऐवजी, आता विचार करा, याचं एवढं ऐकत बसण्याच्या ऐवजी या सगळ्यांनी जाऊन त्याला तुडवलं असतं तर वाचला असता का होतो. पण हे आपले लोक आधीच घाबरले. यांनी जाऊन 2-4 फेकले असते, वरून जात्याच्या तळी फेकले असते, बाण फेकले असते आणि भाले मारले असते, तर गल्ल्यात तेव्हाच मरून गेला असता. पण चर्चेमध्ये तो एवढा त्यांनी त्याला अडकून ठेवलं ना, अर्ध निम्म शब्दानच त्याला गार करून ठेवले. म्हणून देवाच्या लोकांनी शब्दावर विश्वास ठेवू नये. कोणते शब्द तुम्ही ऐकता त्या शब्दावरती विश्वास ठेवू नका. देवाचा शब्द ऐका, मी आहे, मी होतो आणि मी युगान असणार आहे. मी अल्फा, मी ओमेगा, मी प्रारंभ, मी शेवट, मी यहोवा जायरा आणि मी यहोवा निसी, मी तुमचा देव आहे. तुम्ही जेव्हा देवाचे शब्द ऐकाल, लक्षात घ्या, देवाचे शब्द तुम्हाला लढण्याची प्रेरणा देते. यहोवा निसी म्हणजे परमेश्वर विजयाचा. तुम्हाला लढायचं तर यहोवा निसी म्हणायचं. गाणं म्हणणं लय सोपं आहे, नाही का. यहोवा निसी, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम, धन्य तेरा नाम. हे गाणं वाजवणं एकदम सोपं आहे. चला मी गाय, धन्य यहोवा निसी, यहोवा निसी, यहोवा, तो साहेब यहोवा निसी, ठीक आहे. मग हळूच मला बसलं, क्या कर रही थी रे नागिन. मी वर राहून त्याला सांगतो, मी तिला चेपवलेली आहे. हे तुमचं प्रॅक्टिकल जीवन आहे. वेदना घेऊन या, निराशा घेऊन या, पण निराशेनं तुमच्यावरती विजय मिळवू नये. तुम्ही निराशेवरती असा विजय मिळवा की तिकडं गल्ल्यात तुम्हाला पाहून तो चवताळला पाहिजे. असलेलं गल्ल्यात चवताळला. गल्ल्यात इस्रायल लोकांना पाहून चवताळला नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, रडू नका, लढा. हे सगळे रडत बसले गल्ल्या. दावीद, शौल सुद्धा रडत बसला. शौलाने इतका विजय मिळवला, पण त्याचं सुद्धा पाणी झालं. काही गोष्टी, काही घटना तुमच्या अंतःकरणाचं पाणी करणाऱ्या घटना असतील. तुमच्या जीवनाशी, तुमच्या परिवाराशी निगडीत त्या गोष्टी असतील. आणि तुम्ही त्याला पाहताना लक्षात ठेवा,
दावीद बनून सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण करायला सुरुवात कर. अश्रू कसे थांबणार आहे, कशा पद्धतीने लढण्याची प्रेरणा येणार आहे. दावीद बनल्याशिवाय कोणी लढू शकणार नाही. दावीदच बनावं लागणार आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल, त्याच्या पुढे वाचा. तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? का केली आहे? मी बलिष्ठी नव्हे काय? मी कोण आहे? बलिष्ठी. सैतान तुम्हाला, तुला माहित नाही मी कोण आहे? मी अमावस्येचा आहे, मी पौर्णिमेचा आहे. आणि मी बिलीवर्स. सकाळी एक व्हिडिओ पाहिला, जरा वेदना झाल्यावर बघतो कॉमेडी विसरायला. दोघ जण रस्त्याने चाललेले असतात मित्र, त्यांनी गाडीला कट मारला आणि तो गाडीवरून खाली उतरला. आणि ज्याला कट मारला तो त्यांच्याकडे असे डोळे वाटून बघायला लागला. तो त्याला सांगतो, गाडीवरच ज्याने कट मारला तो गेला घरी. याचं फिरलं डोकं. रात्र झाली नाही, दरवाजा बंद केला, दाराच्या बाहेर गेला, एक कोंबडी आणली, 4 त्यांनी रेषा ओढल्या, मंत्र मारलं, लिंबू टाचणी तिथं ठेवल्या, दाराच्या बाहेर कोंबडी ठेवली. पहाट झाली आणि दरवाजा उघडला. अरे ते सगळे डोळे वाटरलेले. मी म्हटलं काय इंटरेस्टिंग आहे, आता ह्याच्यातलं काय दाखवतात काय माहिती. आणि मग त्याने दरवाजा उघडला, दारात कोंबडी बघितली, लिंबू बघितला, दोघांचे डोळे फाटले. त्याने कोंबडी उचलली, लिंबू उचलला, मिक्सर मध्ये घातली आणि मस्त कोंबडी करून त्यांनी खाल्ली. अहो, ज्यांच्याकडे येशू नाही ते एवढं सगळं करतात. तुम्ही का रडता? लढा, कारण तुमच्या बरोबर येशू आहे. परिस्थितीचा जगाकडे पाहताना, सैतानाकडे पाहताना एकदम तुच्छतेने पहा. तो तुम्ही बलिष्ठ आहे. त्यानं म्हटलं ना, अरे मी सैतान आहे, तुम्ही त्याला म्हणायचं, अरे सैताना, तुला येशूनं माझ्या पायाखाली दिलं का? तर मी मंडळी आहे, मी चर्च आहे, मी विश्वासणारा व्यक्ती, देवाचा व्यक्ती आहे. आणि देवाच्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो प्रश्नाला पायाखाली ठेवतो. तुम्हाला माहिती का, या गल्ल्यात आला पहा, हे किती सुंदर बायबल आहे ते तुम्हाला समजेल. गल्ल्यात आला, ज्यावेळेस मारलं, त्या दगडाने त्याला मारलं ना, दगडाने मारल्यावर त्याच्या कपाळावर मारलं, तो खाली पडला. मग दावीद तिथं गेला, त्यानं गल्ल्याताची तलवार काढली, त्याच्या मानगुटीवर पाय दिला आणि त्याची मान कापली. म्हणजे त्याने दाखवून दिलं सैतान कुठे आहे. गल्ल्यात आधी काय म्हणत होता, मी कोण आहे? बलिष्ठ. आता दावीद काय म्हणतो, अरे बलिष्ठ्या, तेव्हा तू ओरडत होता मी बलिष्ठ आहे, मी बलिष्ठ आहे. तो म्हणतो मी इस्रायली आहे. आता बलिष्ठी खाली आहे आणि वर इस्रायली आहे. ही ताकद तुमच्या आणि लढण्याची ताकद आहे. रडू नका, लढा. आज जो गल्ल्या तुम्हाला दिसतो ना, एक दिवशी तो तुमच्या पायाखाली असणार आहे. एक दिवशी तुमचा प्रश्न तुमच्या पायाखाली असणार आहे. एक दिवशी तुमची समस्या तुमच्या पायाखाली असणार आहे. आता ती समस्या तुम्हाला भीती दाखवणार आहे. तिचं कामच आहे तुम्हाला भीती दाखवणं. तुम्ही कसे लोक आहात हे नेमकं सिद्ध कसं. एखादा व्यक्ती निर्भीड असतो. बघा तुम्ही, आपल्याकडे पूर्वी पहिलं एक कुत्र आणलं होतं, खूप सुंदर होतं कुत्र, ब्राउनी नाव होतं त्याचं, ब्राउनी. एवढं दणकट कुत्र, कोण आलं की त्याच्या अंगावरती जायचं. आणि मग त्याच म्हणतो, काय कुत्र आणलं, काय कुत्र आणलं, ब्राउनी एवढं भारी. कोणाला बघितलं तर अंगावर जातं. आणि दिवाळी आली आणि फटाकडे वाजले. फटाकडे वाजल्यावर ते कुत्र एवढं डरकाळ्या फोडत होतं, पण फटाकडे वाजलं, लट 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 लट. अरे म्हटलं उपयोग काय याचा, हा फटाकड्याला थर 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 कापायला लागला. त्याला बघून म्हटलं याला अटॅक येऊन मरतो का काय. अहो, याची डरकाळी एवढी भारी होती की त्या डरकाळीने चोर घाबरत होते. पण जेव्हा फटाकड्याचा, आमच्या विश्वासणाऱ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे हो. चर्च मध्ये मोठ्या डरकाळ्या मारतील, पण फटाकडा वाजला, एखादा शब्द ऐकला, एखादा शब्द कानावरती पडले की आम्ही लटलट 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 कापतो. पण दावीद लटलट कापणारा व्यक्ती नव्हता. तो उठला आणि गल्ल्याताविरुद्ध लढला. लढा. एक गोष्ट ध्यानात ठेवा,
लढणाऱ्यांच्या वतीनं देव लढतो आणि देवाला लढवय्य लोक आवडतात. देवाला काय माहिती का, देवाला युद्ध करणाऱ्या लोकांची गरज आहे. म्हणजे काय करतो तो, युद्ध तुमचं नाही, तुम्ही शांत राहा आणि माझं काम पहा. पण प्रॉब्लेम काय माहिती का, कमीत कमी ऍक्शन तर करा हो. ऍक्शन तर केली पाहिजे ना. तो आता गल्ल्यात तिथे आहे, त्या गल्ल्यात त्याच्या गल्ल्या खालचं वचन वाचा, म्हणजे पहिले शमूएल 7वा अध्याय 42 वचन वाचा, 17वा अध्याय 42 वचन. पहिले शमूएल 17वा अध्याय 42 वचन. पहिली गोष्ट, गल्ल्याताचं भय, त्याच्याकडे फक्त गर्जन आहे. त्या बलिष्ठांनी दाविदास न्याहाळून पाहिले तेव्हा, दाविदास निहाळून पाहिले तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, तो त्यास तुच्छ वाटला. रडण्याचं पहिलं कारण काय माहिती का, गल्ल्याताची गर्जना. पहिलं कारण, तुमच्या कानावरती गर्जना पडणारच आहे. कधी बॉसची गर्जना पडेल, सस्पेंड झाला तुम्ही. कधी तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये काही गर्जना तुम्ही अशा ऐकाल की त्या गर्जनेमुळे तुमचं अंतःकरण भयभीत होणार. तो फक्त गर्जना करणार, उद्ध्वस्त नाही करणार बरं का. गर्जना व्हायला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधीच रुटीन लाईफची अपेक्षा करू नका. आम्हाला कधी सामान्य सगळं एकदम छान चाललेलं आहे, व्यवस्थित, काहीच नाही गडबड. दिवस उठला की प्रार्थनेने सुरुवात, रात्री झोपताना प्रार्थना, चर्चमध्ये गेलं प्रार्थना, घरी आलं प्रार्थना. त्याच्यात काय माझ्या हो, काहीच नाही, सगळं व्यवस्थित चाललंय, सुमसाम सुमसाम. मी तर म्हणतो, एक तर ते मढेच आहेत सगळे आलेले, मढेच रिॲक्ट होत नाहीत ना. कबऱ्यामध्ये तिथे भांडतंय का कोण कब्रस्तान? अहो एकात एक, ते सासू मेली, सासू मध्ये सून टाकली, सून मिलं, नवरा टाकला दारुड्या, तिथं आधी कबरीत टाकलं. बाबा इथं बी आला का? गपचूप आहेत सगळे. हळद तिथं, जिवंत माणसं आहेत तिथं, गर्जना ऐकायला येणार. परंतु कोणती गर्जना तुम्हाला रडवणार नाही, तर लढून जिंकून दाखवा, देव तुमच्या बाजूचा आहे. गर्जना येणार. कधी कधी महागाईच्या गर्जना तुमच्या कानावरती पडतील, घाबरू नका. याचे भाव वाढले, त्याचे भाव वाढले, अचानक असा GR येईल, तुमची पेन्शन वाढेल, सगळं काही मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. कधी कधी कुटुंबातल्या लोकांच्या गर्जना तुम्हाला ऐकायला मिळतील. परिवार आहे, अडचणी असणार आहे परिवारामध्ये. असं नाही की तुमच्या घरातलं सगळं वातावरण चांगलं असणार. कुटुंब आहे म्हणजे तिथं कोणाचं तरी सैतान ताबा घेणार, कोणाला तरी आणि सैतान आपल्या हाताशी धरणार. तुम्ही डिस्टर्ब व्हावं, काय त्यांचा उद्देश काय सैतानाचा? तुम्ही कुठंतरी आत्मिक जीवनामध्ये माघार घ्यावी, दुसरं काय नाही. कशाला तुम्ही युद्ध करता? शौलाने आतापर्यंत एवढी युद्ध जिंकली, दाविदाकडे तर युद्धाचा काहीच अनुभव नाही ना. मग कसं काय तो लढत आहे? त्यानं त्या शब्दाकडे नाही लक्ष दिलं. तो म्हणला मी नाही डिस्टर्ब होणार. त्याची भावंड तिथे का बस, नुसतं त्याचं दावीद आल्यावर तोडलं. कोण आहे रे तिथं? याने इतकी भीती वाटली, यांनी नुसतं बघायला गेला आणि तो आला. तर यांनी सहज म्हटलं कुठे, तो गल्ल्यात कुठे दाखवलं आणि हा शहाणपणा करत गेला आणि गल्ल्यात आला आणि त्याने आम्हाला तुडवलं. तर कसं? दावीद घाबरला नाही. तो म्हणतो मी गल्ल्याताच्या शब्दाला घाबरणार नाही. माझ्या देवाचा शब्द माझ्याकडसाठी आहे. मी तुला सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला एकटं सोडणार नाही, मी तुला अनाथ टाकणार नाही. याच शब्दानं जीवन जगा. तुम्हाला कमजोर करणाऱ्या असंख्य गोष्टी तुमच्या परिवारात असतील, तुमच्यात भय निर्माण करणार. आता दुसरी जी गोष्ट आहे ना, गल्ल्यात आला दावीद तुच्छ वाटला. काय शब्द आहे वाचा? त्या बलिष्ठांनी दाविदास न्याहाळून पाहिले, दाविदासने हाळून पाहिलं तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, तो त्यास तुच्छ वाटला. दुसरी तुमची समस्या काय? कोणीतरी तुम्हाला तुच्छ समजत असेल म्हणून पण रडू नका. का माहिती का? ज्या दाविदाला गल्ल्यात तुच्छ समजत होता, त्याच दाविदानं या गल्ल्याताच्या मानगुटावरती पाय ठेवला होता. कान देऊ नये खबर का? आज तुम्ही कदाचित या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत असाल. इकडं अहंकारामुळं गल्ल्यातामध्ये एक अहंकार. कोणता अहंकार? त्याची उंची हा त्याचा अहंकार आहे. त्यानं जिंकलेली युद्ध हा त्याचा अहंकार आहे. आतापर्यंत त्यानं कमवलेली बॉडी हा त्याचा अहंकार आहे. या पृथ्वी तलावरती राहत असताना काही लोक अहंकारामुळे तुम्हाला तुच्छ मानत असतील.
ते तुमचा तिरस्कार करत असतील म्हणून पण रडू नका. जे तिरस्कार करतील ना, एक दिवशी तिरस्कार करणाऱ्या लोकांसमोर देव तुम्हाला विजय देणार आहे. तिरस्कृत जीवन जगत आहात. मला माहिती की आत्मिक जीवन जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नसतं. काय झालं हामानाचं? मर्दखय, हामान जो आहे तो मर्दखयला नेहमी तिरस्कृत जीवन देत होता, त्याचा तिरस्कार करत होता. परंतु प्रभूनं त्याला सोडलं नाही ना. म्हटलं आज जरी तो तुझा तिरस्कार करत आहे तर एक दिवशी मी तुझ्यासाठी अशी योजना, असं प्लॅनिंग तयार करून ठेवेल की जो आणि तुझ्यासाठी योजना करतो तो असणारा हामान एक दिवशी तुझ्या समोर नसणारे. कान देऊ नये का? देवाचे लोक या नात्यानं कोणी तुमचा तिरस्कार केला, कोणी तुम्हाला तुच्छ मानलं, कोणी तुमची हेटाळणी केली तरी याकडे तुमचं लक्ष लावू देऊ नका. कारण बायबल सांगतं या गल्ल्याताला आपल्या ताकदीचा अहंकार वाटला आणि त्याच्यासाठी त्या दाविदाला त्यानं तुच्छ म्हटलं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा दाविदाला तुच्छ मानलं, तिरस्कार त्याचा केला, परंतु दाविदामध्ये एक मोठा विजय लपलेला होता. येते का तुमच्या लक्षात? कोणाचा तिरस्कार केला? ज्याच्यामध्ये मोठा विजय. आणि कुठला विजय माहिती का? जो शाऊलापेक्षा दाविदाला श्रेष्ठ ठरवणार आहे. मी जास्त त्याचं वाचलं ना, मी म्हटलं अरे आम्ही पृथ्वी तलावर राहताना तिरस्कार करणाऱ्या लोकांकडे आम्ही पाहिलं, अरे बापरे माझा एवढा तिरस्कार करतात, एवढा तिरस्कार करतात, आणि मी त्याच्यानं निराश होतो, रडतो, कष्टी बनतो. परंतु देव म्हणतो अरे या तिरस्कारामध्ये मोठा विजय लपलेला आहे, मोठा विजय तुझ्यामध्ये लपलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीच कोणाचा तिरस्कार करू नका. जेव्हा तिरस्कार कराल तेव्हा तुम्ही पराभूत व्हाल, आणि जेव्हा तुम्ही लढाल तेव्हा तिरस्कार करणाऱ्या लोकांसमोर तुम्ही विजयी ठराल. हे आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवन असं असतं. तिरस्कार इथं या गल्ल्यातानं दाविदाचा तिरस्कार केला. आणि वाचा बरं वचन. त्या बलिष्ठ्यानं दाविदास न्याहाळून पाहिले, तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला. तो त्यास तुच्छ वाटला कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा सुकुमार होता. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येतं का? या दाविदाला गल्ल्यातानं तिरस्कृत किंवा तुच्छ का मानलं? नीट आहे खबर का? आजची गोष्ट मी तुमच्यासाठी क्लिअर करत आहे. हे असंच मी कुठलंच विधान करत नाही. मला माहिती की त्या विधानातलं गांभीर्य किंवा त्या विधानामध्ये असणारं सिक्रेट हे तुमच्या आणि माझ्या प्रत्येक व्यक्तिगत जीवनामध्ये फार आवश्यक आहे. 16व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं ना, आता वाचू नका, पण त्याचा 16वा अध्याय, 17व्या अध्यायाचा विचार करतो आम्ही. 17व्या अध्यायामध्ये असं लिहिलं की या गल्ल्यातानं दाविदाचा तिरस्कार केला. पण 16व्या अध्यायामध्ये त्याच्या तिरस्काराचं कारण आहे का? तर 16व्या अध्यायामध्ये दाविदाला राजाचा अभिषेक केला आहे. 16व्या अध्यायामध्ये बघितलं का तुम्ही? वाचता का तिथं जरा? काय राज्यपदासाठी दाविदाचा तैलाभंग. हा, कितव्या अध्यायामध्ये? 16. आणि गल्ल्यात तिरस्कार कोणत्या अध्यायात करतो? 17. बरं का? ऐका, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, गल्ल्यात तुमचा तिरस्कार करतो कारण दाविदाला 16व्या अध्यायात अभिषेक झाला. जेव्हा तुमच्यामध्ये अभिषेक असतो ना, हा तुमचा अभिषेक तिरस्काराचं कारण असतं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, अभिषेक तुम्हाला राजा बनवणार आहे. तिरस्कार तुम्हाला राजपदापासून कोणी काढून घेऊ शकणार नाही. करू द्या कुणाला तुमचा तिरस्कार करायचा. जेवढा तुमचा अभिषेक जास्त तेवढा जास्त तुमचा तिरस्कार. हे सूत्र आहे. जेवढा जास्त अभिषेक तेवढा जास्त तिरस्कार. आणि तिरस्कार जर झालाच नाही ना तर तुमचा अभिषेक वाढणार नाही. लढण्याची ताकद कशी येणार आहे? बघा आता दाविदाला खुन्नस कशी काय लागली माहिती का? त्यानं त्याचा तिरस्कार केला, गल्ल्यातानं त्याचा तिरस्कार केला. दावीद कसा काय लढू शकला? जेवढा त्याचा, त्यांनी डायलॉग काय काय मारले ते वाचा बरं. त्या बलिष्ठांनी दाविदास न्याहाळून पाहिले, आणि काय म्हटलं? तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस. बघा, हा या गल्ल्याताची गोष्ट जर तुम्ही बघितली ना, हा तलवारीने कमी लढला आणि शब्दाने जास्त लढलाय बरं का. अख्ख्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, एकाला सुद्धा त्यांनी मारलं नाही, पण वटवट मात्र खूप केली, खूप बोलला. काय काय बोलला बघा. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू. स्वतःच म्हणून घेतलं. दावीद म्हणला का तू कुत्रा आहे म्हणून?
स्वतःच म्हणून घेतलं की नाही. हा पुढे, म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस. आता त्याला खुन्नस कशाची लागली, कशाची लागली हो. आणि याच्याकडे काय होता, भाला. आणि त्याचा भाला किती किलोचा होता माहिती का, 15 किलोचा भाला होता. आता बघा, याच्या काठीचं वजन खूप केलं तर 1.5-1.5 असेल. किती असणार आहे काठी, काय अशी 2-2 किलोची तर काठी कोण घेऊन फिरत नाही. 15 किलोचा भाला त्याच्याकडे काठी फक्त एखाद्या किलो भरची काठी असेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काय आहे ना, हे फक्त त्या सैतानाला माहिती आहे. आणि ते किती ताकदवान आहे ते सैतानाला माहिती आहे. सैतानाला माझ्या वाचेची ताकद माहिती आहे. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे बुद्धी नाही, पण माझ्याकडे फक्त वाच आहे. आणि सैतान काय भीती दाखवतो माहिती का, या दिवसामध्ये सारखा सैतान मला दाखवतो की नाही तुझा आवाज खराब व्हायला लागला, तुझा आवाज. आता बघा, हे नुसतं मीच बोलत नाही, हल्ली तर मी कुणाला कॉल केला रे केला, बाळक साहेब तुमचा आवाज पहिल्यासारखा दिसे ना, ऐकू वाटे ना, तुमच्या आवाजामध्ये प्रॉब्लेम यायला लागलाय. आता गल्ल्यात मला भीती दाखवायला लागला का, तर गल्ल्यात त्याला वाटलं याचा आवाज बसला आणि याचा आवाज तेव्हा बसेल हा ज्यावेळेस स्वीकारेल. मी ते स्वीकारतच नाही. मी तेवढ्याच ताकदीने बोलतो, तेवढ्याच ताकदी लोकांचं परिवर्तन होतं. का, कारण मला माहितीये माझी काठी ही गल्ल्याताच्या भाल्यापेक्षा भारी. तुमच्याकडे काहीतरी आहे, काहीतरी तुमच्याकडे, ते फार स्पेशल आहे. म्हणून तो गल्ल्यात तुमचा तिरस्कार, तुमचा अभिषेक हे तुमच्या तिरस्काराचं कारण आहे. जो अभिषेक तुम्हाला दिला, जसं आम्ही पाहतो या दाविदाला 16व्या अध्यायामध्ये अभिषेक झाला आणि या अभिषेकामुळं त्याचा तिरस्कार. लक्षात ठेवा, कधी कधी तुमचा अभिषेक हे तुमच्या रडण्याचं कारण असतं. पण मी तुम्हाला सांगतो, अभिषेक झाला म्हणून कोणी तिरस्कार करत असेल तर रडू नका, लढा. लढता लढता तुमचा अभिषेक वाढेल आणि परमेश्वर. आता बघा, हे सगळे रडत बसले पण दावीद एकटा उभा राहिला आणि तो लढला. त्याचा परिणाम काय, जे लोक रडत होते आता ते दाविदाबरोबर एन्जॉय करत आहे. शौलानं 1000 वधले, दाविदानं लाखो वधले. जेव्हा इकडं या शौलानं हा शब्द ऐकला, हा शौल सुद्धा दाविदाचा तिरस्कार करायला. बघा तिरस्कार कसा असतो. आता कशाला तिरस्कार, अभिषेकामुळं. अभिषेक तुमच्या तिरस्काराचं कारण असतं. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर सगळीकडनं तिरस्कार मिळत असेल तर त्यांना डिस्टर्ब व्हायचं नसतं. होतं कधी कधी. तुमच्याकडे जितका जास्त अभिषेक तितकं तुमच्याशी आणि तुमचा तिरस्कार केला जाणार आहे. पण रडायचं नाही बरं का, त्याच अभिषेकामध्ये लढायचं, उभं राहायचं. एक दिवशी असे उभे राहाल, लोक तुमचा अभिषेक पाहून स्वतः देवाला सुद्धा त्याच्या अभिषेकाचं एवढं कौतुक वाटलं तर म्हणतो मी दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभा करेल. इतका जबरदस्त अभिषेक त्याच्यामध्ये होता. असा अभिषेक तुमच्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. आणि त्या अभिषेकामध्ये रोज तुम्हाला वाढायचं. लक्षात ठेवा, तिरस्कारामध्ये वाढू नका पण अभिषेकामध्ये वाढा. अभिषेकामध्ये वाढा. एकीकडे तिरस्कार वाढला आणि दुसरीकडे अभिषेक वाढला. बघा आता मी तुम्हाला सांगतो, इकडं दाविदानं गल्ल्याथाला मारलं आणि गल्ल्याथाला मारल्याबरोबर त्या दिवसापासून इस्रायल लोकांना वाटायला लागलं आम्हाला राजा कोण पाहिजे. अभिषेक तुम्हाला लोकांच्या नजरेमधनं वर वर नेत असतो. अभिषेक असू द्या, अभिषेक सांभाळा. शौलाचा अभिषेक जाण्याचं कारण तो तिरस्कार करत होता. कुणाचा तिरस्कार केला, दाविदाचा. दाविदाला देवानं राजपदावर कायम ठेवण्याचं कारण काय माहिती का, दाविदाच्या अंतःकरणामध्ये शौलाविषयीची तिरस्काराची भावना नव्हती. त्यानं अभिषेकाचा सन्मान केला. आम्ही पाहतो त्या अभिषेकानं दावीद काय म्हणतो, ज्या व्यक्तीनं शौलाला मारलं तो म्हणतो याला मारा. का तर यानं अभिषेकाविरुद्ध हात चालू, अभिषेकता विरुद्ध हात चालवलाय. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तरी तुम्हाला गल्ल्याताने तुम्हाला तुच्छ मानलं, तिरस्कार केला, त्याच्या ताकदीचा अहंकार त्याला वाटला, तरी सुद्धा तुमचा अभिषेक रडण्याचं कारण असलं तरी घाबरू नका. रडण्यापेक्षा लढा. आणि जेव्हा तुम्ही लढाल त्या परिस्थिती बदलेल आणि एक दिवशी गल्ल्यात नक्कीच जमिनीवरती असणार आहे.
एक दिवशी गल्ल्यात जमिनीवरती असणार आहे. ज्याच्या पराजयाची तुम्हाला भीती वाटते, तिथं तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम आहे, धाकधूक आहे. लक्षात घ्या, या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना तुमची कनेक्टिव्हिटी देवाशी मजबूत असली पाहिजे. गल्ल्यात अशाशी कनेक्टिव्हिटी असू देऊ नका. तो दावीद त्या गल्ल्यात आला, त्यानं एक साधी शिवी सुद्धा दिली नाही, एक शब्द पण बोलला नाही. हो, तो एवढं त्याला बोलतो, तू मला कुत्रा म्हणला का? तो म्हटला का त्याला कुत्रा? नाही, त्याने काही नाही, ते सगळं देवाचंच बोलत होतं. वाचा बरं. तो पलिश्ती दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस? त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. कोणी शिव्या दिल्या? आता याला काय शिव्या द्यायची गरज होती सांगा बरं? भाला होता, तलवार होती का नाही? माझ्यासारखा गप्प काय बोलला नसताना फेकून मारून खाला एवढं बुटकं माझ्या समोर ठणठण करतो. 1 मिनिटात त्याने विषय संपवला असता, पण त्याला माहिती होतं याला मी मारू शकत नाही. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अभिषिक्त आहात तर जगामध्ये तुम्हाला कोणीच हात लावू शकत नाही, फक्त गर्जना करणार आहे. म्हणून तुमच्यातला अभिषेक हे तुमचं प्रोटेक्शन आहे. अभिषेक हेच प्रोटेक्शन आहे. तुमचं संरक्षण काय? तुमचा अभिषेक. जो अभिषेक तुम्हाला मिळालं ते तुमचं संरक्षण आहे. या अभिषेकानं संरक्षण केलेलं आहे. मला का नाही भीती वाटत कोणत्याच गोष्टीची? बघा, मी 28 वर्ष सेवा करतो, 28 वर्षामध्ये भय माझ्या आसपास सुद्धा नाही, येत पण नाही जाऊ. मला माहिती माझं प्रोटेक्शन माझ्या अभिषेकानं केलेलं आहे. हा अभिषेक माझ्यामध्ये कोणत्याच गोष्टीला, ना आजारपणाला, ना व्यक्तीला, ना परिस्थितीला, कशालाच मी आतापर्यंत घाबरलो नाही, घाबरत नाहीच. हो, अजून पण घाबरत नाही. का नाही घाबरत? मला माहिती अभिषेक आहे तर प्रोटेक्शन असणार. अभिषेकाला देव सुरक्षित करतो, म्हणून दाविदामध्ये तो अभिषेक आहे. आणि लक्षात ठेवा, दाविदानं बोलवून आपला अभिषेक घालवला नाही. गल्ल्याताकड पण अभिषेक होता. नीट ऐका, एवढा महारथी होता ना तो, त्याच्या संबंधाने म्हटलं तो महारथी आहे, त्यानं विजय मिळवलेला आहे. महारथ असाच मिळत नाही, फार विजय मिळवल्यावर तो महारथ येतो. मग महारथ असताना त्याचा विजय गेला कसा काय? त्यानं बोलवून घालवला. तुम्ही तुमचा अभिषेक बोलूनच घालवता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही व्यर्थ काही असे शब्द बोलला की त्या शब्दानं तुमचा अभिषेक टिकून नाही टिकून राहणार. कशाला महत्व देता? अभिषेकाला का व्यर्थ बडबडीला? जेवढा तुम्ही बोलाल आणि तेवढा तुमचा अभिषेक जाईल. आता समजा तुम्हाला देवानं असं शास्त्रामध्ये दिले, कोणी आजारी असेल तर त्याच्या डोक्यावर तेल लावून ओनवून प्रार्थना करा. म्हणजे राजासाठी सुद्धा अभिषेक आहे, आरोग्यासाठी सुद्धा अभिषेक आहे, पाळका होण्यासाठी सुद्धा अभिषेक आहे, वाजवण्यासाठी सुद्धा अभिषेक आहे, सगळ्यासाठी अभिषेक. अभिषेकाशिवाय कोणी काम करू शकत नाही. आता विचार करा, समजा एखाद्या व्यक्तीला देवानं आरोग्याचा अभिषेक दिला, तिथं आला, ते तेल लावून प्रार्थना करा, केली. आता ती प्रार्थना केल्यानंतर तुम्ही जाता, तुमचा अभिषेक, आरोग्याचा अभिषेक तुमच्या शरीरामध्ये. सैतानाला फक्त तुमच्या तोंडातनं काहीतरी बोलतं करायचं का, तर तो आरोग्याचा अभिषेक जावा. समजून घ्या बरं का, तो अभिषेक तुमच्यातनं जा. इकडं गल्ल्यात सुद्धा बोलून अभिषेक घालवतो. काय म्हटला? तू मला काठी घेऊन आला, मी काय कुत्रा आहे का? म्हणजे त्याच्यातला सैनिकाचा अभिषेक, लढवायचा अभिषेक गेला. आणि कोणता अभिषेक मागितला त्यानं? कुठला अभिषेक मागितला? बाय बोला हो बिंदास, तुम्हाला काय छड्या मारून हाकलून देणार आहे मी? काय तू काय समजायला लागला? वाचा बरं तो शब्द. तो पलिश्ती दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहे? कोणत्या अभिषेकाला त्यानं बोलवलं? कुठल्या अभिषेकाला? म्हणून लक्षात ठेवा, काय शब्द बोलता, हे शब्दच तुमच्यासाठी अभिषेक घाल जाण्याचं कारण ठरणार आहे. याच्यातला अभिषेक गेला लढायचा. आता दावीद त्याला मारताना कुत्र्यासारखा मारला होता. दाविदानं त्याला कुत्र्यासारखा मारला. का त्याला कुत्र्यासारखा मारला? तो बोललाच मी कुत्रा आहे का? बोलताना तर त्याने असं जर म्हणलं असतं ना, अरे वाघाशी लढायला आला तर कमीत कमी 4 हात तर केले असते, पण बोलतानाच म्हटलं मी काय कुत्रा आहे का, त्याने कुत्र्यासारखा मार खाल्ला. कसलं भारी बायबल बघा. काय तुम्ही बोलता ते होता. म्हणून रोज उठल्यावर
रडत रडत उठू नका. उठल्यावर म्हणा मी देवाचं लेकरू आहे, मी विजयशाली आहे, मी निरोगी आहे. कोणी तुम्हाला काही विचारलं तरी म्हणायचं आय एम फाईन. इंग्लिश मध्ये खूप भारी आहे, हाऊ आर यू. आमच्याकडे कसं काय, कंबर दुखती, गुडघे दुखते, डोकं दुखतं, हाड दुखतात, छाती दुखती, कान दुखतो, कानाच्या डॉक्टर कानात मशीन घाला. अहो जात नाही, ट्राय तर करा. आणि याच्यावर एवढ्या मशिनी डॉक्टरनं काढल्या, त्याचा धंदा फुल. म्हणा की तुम्ही पोट दुखतंय, थांबा आपण त्याच्यात घालू कॅमेरा. हे आपले येडे कॅसेट त्या घरी बघतो, जशी यांच्या लग्नाची कॅसेट. टीव्ही लावून बघते ते, बघा हे माझं पोट, हा कॅमेरा बघा कसं चाललंय आतमध्ये ते. आणि मग काय झालं, सगळं काय रिपोर्ट नॉर्मल आहे. मग आता ते कशाला लावून ठेवली व्हिडिओ. अभिषेक सकाळी उठल्यावरती असं म्हणा, माझ्याकडे तो अभिषेक आहे जो मला निरोगी करतो. उठल्या कधीच बोलू नका. रोज सकाळी तो फक्त एक शब्द ऐकायला तयार आहे की तुम्हाला त्यांनी, तुम्ही म्हटलं बरं नाही, आणि बघा तुम्ही नुसतं बरं नाही म्हटल्यावर आपोआप दुखायला लागतं. आपोआप असं जाणवतं. कधी कधी मला काहीतरी होतं, ते डॉक्टरचे काय होतं म्हणून तू तुमच्याकडे आलो, काय होतं कळलं. मला काहीतरी होतं, मला काहीतरी होतं, मला काहीतरी होतं, मला काहीतरी होतं. मग कधी काय काय होतं, नाही खाऊ खा, मग खाऊ खाऊ वाटतं. हाऊ राय, तोंडाला तुझ्या लगाम नाही, मग खाऊ खाऊ वाटतं. डॉक्टरला काय दाखवतो तिथं, थोडस उपास कर ना. खाऊ खाऊ वाटतं म्हणून पण डॉक्टरला, आणि खाऊ वाटत नाही म्हणून पण डॉक्टरला. एक चपाती खाल्ली तरी डॉक्टरला, आणि 4 चपात्या खाल्ल्या तर डॉक्टरला प्रश्न पडत असला, अरे यांच्या पोटाला जेवढं लागतं तेवढंच पोट स्वीकारणं. डॉक्टर एकच चपाती जाती, ते बी म्हणतो ठीक आहे घ्या टॉनिक आणवा टनटन. अभिषेक रोज सकाळी स्वीकारा. रडू नका, लढा. लढा. मला परवा कोणीतरी सांगितलं, पाळसाहेब ताबडतोब प्रार्थना करा, माझी शुगर 600 झाली. म्हटलं एवढ्या लवकर तरी इन्सुलिन बी डाऊन. इन्सुलिन देऊन पण डाऊन. तुम्ही ताबडतोब प्रार्थना करा, ओके म्हणा. म्हटलं आपण त्या भास्कर पाटीलच्या शेजारी दुसरा दवाखाना काढला, मास्टर तेलोरे, शुगर स्पेशलिस्ट. ओके, आणि टॅबलेट्स ना ओके. बरं चमत्कार कसा घडतो यांचा, त्या शुगर पेक्षा सुद्धा या ओकेवरती, या अभिषेकावर एवढा विश्वास असतो, कल्पना करवत नाही. ते टाईप केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट सगळे बदलले जातात का. कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा, काय ऍक्सेप्ट करता तुम्ही, काय स्वीकारता, काय स्वीकारता, हे स्वीकारणं फार महत्वाचं आहे. कधीच रडत बसू, तुमचे रिपोर्ट्स घेऊन रडत बसू नका, ती गर्जना आहे. आता कसं व्हायचं, 600 उद्या, 800 उद्या, 1000 उद्या, पण खायला कमी करा. नाही तर 800 चालले लाडू तोंडामध्ये, गप्पा गप्पा गप्पा, गुलाबजाम येऊ द्या येऊ द्या. पाळक साहेबांनी सांगितलं, ते खाऊन आपण ओके करू ना टाईप. ओके व्हायच्या आधीच तुमचं स्विच ऑफ होऊन जाईल. कल्ल्यात भीती दाखवायचं काम करणार, तो घाबरवणार. स्वीकारू नका, तुम्ही स्वीकारायचं नाही, तुम्ही स्वीकारूच नका. हो, काय स्वीकारण्याची गरज आहे. कधी कधी आम्ही ते स्वीकारतो. बरं असंच डॉक्टरला चेक करायला गेल्यावरती आता ती पद्धत बदलली. ते पहिले बीपी चेक करून घेते. बीपी चेक केलं माझं ते, आणि कागदावर लिहून ठेवलं. मी 10 वेळा ते बघायला गेलो. एवढ्या चिठ्ठीत किती लिहिलंय म्हटलं, 123 आणि खाली 97. माझा नंबर यायला वेळ होता, गुगलवर गेलो, 97 म्हणजे किती आहे.
गुगल टपूनच आहे. म्हटलं हे 123 120 80 असं काहीतरी असतंय. म्हटलं हे 97 कसं काय झालं आणि हे 3 कसे काय वाढले. आता ते डॉक्टर येईपर्यंत गुगलला शोधून शोधून त्याला एवढं परेशान करून ठेवलं. तर सर हे असं ते तसं ते तसं. म्हटलं आता गेल्यावर डॉक्टर काहीतरी मला, एकतर मी गेलो नाही 1-2 वर्ष त्याचं तोंडच नाही बघितलं बांधकाम, आणि गेलो तिथं. त्याने चेक केलं सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल ठीकठाक आहे. माझं तोंड कुठं गप राहतं. अहो ते खालचं 97 लिहिले नाही, जाऊ द्या सोडा, ते नॉर्मल आहे. म्हटलं ते असं लिहिलं ना, तसं काय नाही. त्यांनी सांगितलं तरी आमचं गुगल स्वीकारू नका. 39 माराच्या फटक्यामध्ये आमच्यासाठी आरोग्य आहे, हेच आम्ही स्वीकारणार. रडू नका, लढा. ते घेऊन बसायचं नाही रिपोर्ट, आता असं होणार, आता तसं होणार आहे, मग अमकं होणार. डॉक्टर तुम्हाला सगळं सांगतात. ते सांगतानाच काय सांगतात, अरे स्ट्रोक येतो, मग मेंदू आला, मेंदूच्या नसा फुटतात, मग असं होतं, मग अपंग होतं, मग हे होतं. ते सगळं तुम्हाला बारीक गोष्टी सांगणार आहे. तुम्ही खाऊ नये म्हणून ना, तेलकट खाऊ नये, मटण खायचं कमी करा. उठल्यापासून नाश्त्यापासून झोपेपर्यंत जर तुम्हाला तेच लागतं तर तो सांगेल बाबा जरा कमी करा. पण ते कमी करण्याच्या ऐवजी आम्ही आता माझ्या मेंदूच्या नसा फुटणार, झालं रडायला सुरुवात. पण लढा. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढणारा व्यक्ती एक दिवशी जगासमोर आदर्श ठरला जातो. दाविदासारखं म्हणत स्वीकार नको प्रवीण, 100% तो क्युअर आहे. तुझ्या घरच्यांनी तुला काय का म्हणू ना, डॉक्टरने तुला काय का म्हणू नका, तुझी बॉडी वीक नाही, तुझी बॉडी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग. सकाळी आला तरी चावी घेतली, चावी द्या, सगळ्या खुर्च्या एकटाच बाहेर काढल्या. कोण तुला वीक म्हणेल सांग बरं. तो सी आहे, तो गरजणारा सी आहे. तो सांगतो तुला तू वीक आहे, तू वीक आहे, तू वीक आहे. अरे मला उचलता येत नाही एवढ्या खुर्च्या, तू उचलतो, तू कसला वीक आहे. एवढ्या सगळ्या खुर्च्या उचलून तू बाहेर, तू वीक नाही. तो तुम्हाला कमजोरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ती स्वीकारूच नका ना. दाविदानं कुठं स्वीकार, अरे एवढा टिल्लू पोरगा तू, हातामध्ये काठी घेऊन मला मारायला येतो का. त्यानं त्याच्या किती आणि चुकांवरती बोट ठेवलं, त्याची कमतरता त्याला दाखवली, त्यानं स्वीकारली नाही. त्यानं काय स्वीकारलं, परमेश्वर माझ्या मध्ये आहे स्वीकारलं. तुमच्यामध्ये देव आहे ही सगळ्यात महत्वाची घटना आहे. बस. शुगर आहे स्वीकारू नका, देव तुमच्यामध्ये स्वीकारा. बीपी आहे स्वीकारू नका, काय स्वीकारायचं. हे बोलायला लय पोपटासारखे बोलतात. देव आहे, अमक आहे, तमक आहे. सकाळी घरी गेल्यावर बोला ना, सकाळी उठल्यावर बोला. बीपीने तिकडे गरगरायला लागलं, नाही देव आहे. आपोआप चक्कर गायब. रडायचं नाही, शोधायचं नाही इकडं तिकडं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, विश्वास ठेवणारे लोक जर तुम्ही बघितले ना, ते कधीच घाबरत नसतात, कधीच घाबरत. मी निरंजन घोडके त्यांना किती वर्ष बघतोय. कितीही मोठे प्रश्न आले ना, तो व्यक्ती परस्पर सांगतो घाबरू नका. कित्येक वेळा तर मी त्यांच्याकडे बघून शिकतो कसं बोलायचं, कसं लढायचं. आणि या व्यक्तीने प्रश्नांना पण किती तोंड दिलं ते पण मी बघितलं. पण त्याचं कारण काय माहिती का, ते लढले आणि ते उभे राहिले. आम्ही पण लढत आहोत म्हणून आम्ही उभे आहोत. लढा, रडू नका प्रिया, कधीच रडू नका. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रडणाऱ्याला फक्त रुमाल मिळतो आणि लढणाऱ्याला राजपद मिळतं. रुमालाची अपेक्षा करू नका, राजपदाची अपेक्षा करा. एक मुद्दा अजून वाचूया. अरे संदेश कुठं गायब झाला. हे बघा, सैतान असं चॅप्टरपणा करतो. येशूचा जन्म कशाला झाला ते आलंय मध्येच. शमूएल, पहिले शमूएल 18 अध्याय 6 आणि 7 वचन. त्या पलिश्त्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता. पलिश्त्याचा वध करून
दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजा सामोऱ्या गेल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत शौलाने हजारो वदलं दाविदाने लाखो वदले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. हे त्याचे शब्द त्यास आवडले नाहीत. तो म्हणाला त्यांनी दाविदास लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळावयाचे ते काय राहिले. अधिक मिळायचं काय राहिलं. काय मिळालं हो या दाविदाला. काय मिळालं. शब्द मिळाले. दाविदाला फक्त शब्द मिळाले. काय शब्द मिळाले. आणि शौलाकडे काय होतं. राज्य होतं का नाही. आपण याला शब्दच टोचले. कुणाला. हीच गोष्ट आहे जगामध्ये राहताना. एक गोष्ट तुम्हाला सांगू का. एक वाक्य जे तुमच्यासाठी आणि फार महत्वाचं आहे. ते वाक्य तुम्ही लिहून घ्या. आपली शक्ती बोलण्यात वाया घालवू नका तर देवाला तुमचं युद्ध लढू द्या. फार महत्वाची गोष्ट जी तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमची शक्ती बोलण्यात वाया घालवूच नका. आता बघा इकडं दाविदानं विजय मिळवला. दाविदानं आपल्या गव्हर्नमेंट सारखे भाड्याने लोक नाही आले. 500 रुपये रोजाने येऊन बसा मी भाषण करतो तुम्ही ऐका. आता मला माहिती सगळे आता जर बघितलं तर 500 रुपये 1000 रुपयाने त्याने विचारलं कोणाचा प्रचार आहे माहित नाही. 1000 रुपये रोजाने आम्हाला आणले. आम्ही चाललोय आता. भाषण चाललं की निघून जातात. का तर ते पैसे देऊन. दाविदाला तसे पैसे देऊन प्रचाराला लोक आणले होते स्वयंस्फूर्तीने. काय गोष्ट तुम्हाला सांगते लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही लढताना तेव्हा तुमचं लढणं लोकांच्या जीवनासाठी एक स्फूर्ती ठरते. इन्स्पायरेशन. दावीद युद्ध लढला आणि लोक इन्स्पायर झाले. शौल शब्दानं दाविदाचा विरोध करतो. का तर दावीद लढला आणि शौल रडला. नीट आहे का. गल्ल्यात त्याला पाहिल्यावर शौल आपल्या राजवाड्यामध्ये जाऊन लपला आणि भयभीत होऊन रडत बसला. आता त्याच्याशी कोण लढेल. नीट आहे का. जर गल्ल्यात अशी शौल सुद्धा लढला असता आणि म्हटला असता मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करतो. काय देवाने त्याला विजय दिला नसता. देव पक्षपाती आहे. त्याला सोडलं. शौलाला सोडलं. दाविदा नाही हो. त्याला अशा प्रकारचे लोक आवश्यक आहे जे आपली शक्ती बोलण्यात खर्च करत नाही. शौल या गल्ल्यात अनेक शब्दांच्या शिव्या आम्ही पाहतो की त्या दाविदाला त्यानं दिल्या. तुम्ही वाचले सुरुवातीला. तर त्याच्याकडे मला जायचं नाही. तो दाविदाला शिव्या शाप देऊ लागला असं लिहिलेले. दाविदानं आपली शक्ती शिवा शापाला प्रत्युत्तर देण्यात खर्च केली नाही. त्यानं आपली शक्ती लढण्यात खर्च केली. लक्षात घ्या. लढणं म्हणजे प्रार्थनेचं युद्ध करणं. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तुमची शक्ती तुम्ही खर्च करता. ही शक्ती लोकांसाठी इन्स्पायरेशन बनली जाते. इन्स्पायर लोकांसाठी उत्तेजना बना. काय उत्तेजना आहे परत वाचा ते. त्या पलिष्ठ्यांचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजाच्या सामोरे आल्या. कुणाला सामोरे आल्या. विजय कोणी मिळवला होता. मग याचं तोंड का सुकलं. बरं दावीद कोण आहे. कोण आहे दावीद. शौलाचं जावई आहे. मग कस तरी तो आता जावयाने सासऱ्याची छाती फुल. म्हणजे जावयाने मोठा विजय. पण सासरा रुसला. कांदीव नाही का. या जगामध्ये देवाशिवाय खरं नातं कुठंच असत नाही.
देवाशी तुमचं नातं मजबूत आहे. तो शौल पण दावीद सुद्धा त्यानं त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही. त्याला माहिती आहे की प्रभूनं मला माझी जी जागा दिली ना त्या जागेला महत्व आहे, बाकी कुठल्या जागेला महत्व नाही. मला त्याने राजा बनवलं आणि तो समोर पण राजाचा आहे. आता त्यांना नाही असं म्हटलं पाहिजे. आता बघा इकडे सगळेजण त्याच्या समोर त्या स्त्रिया डप ना विना घेऊन नाचायला लागल्या तर त्याने किती लगेच फुगायला पाहिजे. आता शाऊलाला बघतो, हे लोक माझं कौतुक करलं, माझ्यासारखं असतं. शाऊल या खाली, गेला तुमचा अभिषेक. म्हणला अभिषेक तसा जात नाही, जेव्हा ती व्यक्ती संपते तेव्हा अभिषेक जातो. हे अभिषिक्त असणाऱ्या व्यक्तीला कळतं. म्हणून लक्षात ठेवा, अभिषेक तोपर्यंत जात नाही जोपर्यंत तुम्ही संपत नाही. मग तुम्ही कसं संपता? बोलण्यानं संपता. नीट आहे का? बोलण्यानं तुम्ही संपता. शौल पण बोलण्यानं संपला, गल्ल्यात पण बोलण्यानं संपला. बरं का, शौल पण बोलण्यानं संपला. काय बोलतो लक्षात घ्या तुमच्या. शौल सुद्धा वाचा, काय शौल बोलतो वाचा. व नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाही. आवडले नाही. तो म्हणाला त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिलं. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचं ते काय राहिलं. म्हणजे बघा आता तो बोल, राज्यच गेलं माझं. बोलला बरं का तो, म्हणून गेलं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, अभिषेक का जातो? बोलण्यानं. तुम्ही जितकं जास्त बोलायला जाल, लढणं म्हणजे काय? तुमच्या शब्दाला कुंठित करणं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शब्द युद्ध करता ते तुमचं लढणं आहे. ते तुम्हाला तसं लढायचं नसतं. रडणं म्हणजे ते पण एक प्रकारचं युद्ध, रडणं आहे. आता अजून तुम्हाला कसं सांगा मला समजत नाही. ओशीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं, मला वाटतं 12 अध्याय 3-4 वचनं वाचा. अजून एक मुद्दा राहतो, परंतु मला तो क्लिअर करून. रडणं हे सुद्धा एक लढणं आहे. वाचूया होशेचं पुस्तक 12 अध्याय 3-4 वचन. होशेचं पुस्तक 12 अध्याय 3 आणि 4 वचन. गर्भाशयात असता त्यानं आपल्या भावाची टाच धरली. तो आपल्या भरजवानीत असता देवाबरोबर झगडला. म्हणजे अर्थात दिव्यदूतांबरोबर झगडून तो जय पावला. त्याने रडून लढला. आणि काय म्हटलं? रडून देवाची रडणं हे सुद्धा लढणं आहे. मी तुम्हाला काय विषय मांडतो तुमच्यात. रडू नका, लढा. म्हणजे काय? एकीकडे तुम्ही रडता म्हणजे एक युद्ध करता. रडता म्हणजे पण तुम्ही युद्ध करता. आणि ऐका, जेव्हा तुम्ही रडता त्यास तुम्ही युद्ध करता, पण तुम्ही लढता त्यास देव तुमच्या वतीनं लढतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कुठल्याच गोष्टीची किरकिर करत बसू नका. दुसऱ्या भाषेमध्ये रडणं म्हणजे किरकिर करणं. हजबंड वाईफ मध्ये एक रिलेशन असतं. त्यास तो काय म्हणतो, 12 महिने काय ग तुझं रडगाणं. म्हणजे ती प्रत्यक्ष काय धाय मुकलून रडत असते का, डोळ्यात अश्रू येतात. पण एका गोष्टीसारखं वारंवार बोलणं हे त्याला रडगाण्यासारखं वाटतं. तसं एखादी गोष्ट वारंवार तुमच्या जीवनात घडत असेल ना, तर तुम्ही लढायला लागलेला आहात. तुम्हाला नाही लढायचं, तुम्हाला देवाच्या हाती सोपवायचं. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तुमचं जीवन, तुमचे विचार, तुमच्या मागण्या देवाच्या हाती सोपवता, तेव्हा देव तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे आशीर्वाद तुमच्यासाठी देत असतो. बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. कल्पनेच्या पलीकडे तुमची कल्पना शक्ती संपली जाते. दाविदाला कधीच वाटलं नव्हतं की ते एक विजय मला एवढ्या मोठ्या इस्रायलाचा राजा बनवणार आहे. एक विजय त्याच्या बुद्धीने काम करायला तयार नाही. शौलाच्या जागी मी राजा बनणार आहे, हे दाविदाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. किती विजय त्यांनी मिळवलेत शौलानं आतापर्यंत, किती लढाया जिंकल्या. यानं एक लढाई जिंकली. लक्षात घ्या, एक लढाई, विश्वासाची लढा. असं लढा परिवारामध्ये असता, कुटुंबामध्ये असताना स्वतःला सिंपती देऊ नका. स्वतःला सिंपती देऊ नका. कोणी तुमच्या पाठीवरून हात फिरवण्याची अपेक्षा करू नका. कधीच फिरवू द्यायचं नाही.
मी म्हणतो असं जगायचं ना, स्वतःची पाठ थुपटून घ्यायची. शाब्बास. मी उठल्यावर करतो रोज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रोज सकाळी उठल्यावर ना मी स्वतःची पाठ थोपडतो. शाब्बास, अजून सेवेमध्ये टिकून आहेस. सेवा एवढी सोपी नसते, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. हा फार मोठा लढा आहे. हे रोज लढावं लागतं. सगळ्या परिस्थितीची झुंजावं लागतं, सामना करावा लागतो. हे करत असताना ना रोज मी माझ्या विश्वासाला तपासतो आणि म्हणतो, अरे अजून मी कमजोर पडलो नाही. आणि मी स्वतःची पाठ थोपटून घेतो. काही लोक मला पुष्कळ सिंपती देण्याचा प्रयत्न करतात, भेटतात मला काही लोक, नाही तुम्ही फार कष्ट, छोड दो ये सब. कष्ट अमक तमक फिल्मी डायलॉग आहे. मला एकच माहिती आहे, मी योद्धा आहे आणि मी रोज लढणार आहे. फायटर, आय एम बिग फायटर. मला जर ते टी शर्ट मिळालं तर बरं होईल. कोणाला बक्षीस द्यायचं तर बक्षीस द्या. आय एम अ बिग फायटर. आणि गाडी मला जर मिळाली तर मिळाली म्हणजे मी घेणार आहे, मी असं काही फिरणार नाही. त्या गाडीवर सुद्धा मी लिहून आय एम अ बिग फायटर. का माहिती का, लढत लढत आतापर्यंत कोणी मला बघितलं तरी कळलं पाहिजे हा योद्धा आहे. का रिसेप्शनला कोणतरी सिस्टर भेटली, पास्टर तुम्ही अजून आहे तसेच आहेत का, अजून 10 वर्षाने बघितलं तर असंच असणार. आय एम अ बिग फायटर. किती पण वर्षांनी बघा तुम्ही असंच असणार आहे. तुमच्या डोळ्याला चष्मे असतील, तुम्ही काठ्या टेकत टेकत याल, पण मी काठी फिरवत फिरवत येईल. आय एम अ बिग फायटर. मी रडणारा नाही, मी लढणार आहे. अहो लढायचं असतं, रडायचं नसतं. आणि लक्षात घ्या, देव सुद्धा असे लढणारे. म्हणून कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा तो मोशे बरोबर होतो. आज मी 85 वर्षाचा आहे. मला सपाट प्रदेश देऊ नका, मला डोंगरच द्या का. आय एम अ बिग फायटर. मी लढणारा व्यक्ती आहे, रडणारा बनू नका. लक्षात ठेवा, कोणाची सिंपती घेऊ नका. तुझी सिंपती तुझ्याकडं, त्याला सप्रेम भेट देऊन टाका. सिंपती तुझी. असं छाती ठोकपणे जीवन जगायचं ना, जगताना लोकांना ईर्ष्या वाटली पाहिजे. अरे असं जीवन मी जगू शकत नाही. शास्त्र सांगतं, रडू नका, रडू नका. एक चित्रपट सुटल्यावर लोक बाहेर जसे गाणे गुणगुणत जातात ना, नाही का, पहिले, आता नाही. पहिले पिक्चर सुटला, मला आठवतं की एकदा थिएटरमध्ये असंच गेलो आणि ते मी तुमचा पिक्चर बघितला. इतकी मारामारी, आमच्या अंगात रक्त संचारलं ते बघितलं. आणि ते तिकडं त्या मागच्या खुर्चीवर एक बसला होता, मी त्याला बघून मी शिरताव मारलेला होता. नव्हती एवढी मिथून. आता तो तिथं पैसे घेऊन गुंड मार खात होते, तेवढी ते आमच्याकडे. बरं, तो ज्या एरियात पिक्चर बघितला त्या एरियात ते सगळे गुंड होते. सुटल्यावर बरं झालं, अंधारात माझ्या त्या मित्रावर आळ आला, माझ्यावर नाही आला. एवढा चोपला त्याला. अरे म्हटलं, मिशीवरती पीळ मी मारला, मार ह्याने खाल्ला. का मी सांगतो, त्याचा प्रभाव जर आमच्या जीवनावरती होतो, ते वास्तव नाही, ते एवढं प्रभावित करतं. हे ओरिजिनल आहे, हो, हे वास्तव आहे. बाहेर पडताना योद्धे म्हणून बाहेर पडा. योद्धे बर का, साधे सुधे लोक नाही. काय आजार पण घेऊन आला ना, तुमचे रिपोर्ट सगळे जाळून फाडून फेकून टाका. काडी लावा, त्याला दाखवू नका. डॉक्टरचं थोबड पण बघू नका. स्तुतीच्या बाळा, डॉक्टर म्हणला ना की असं नाही तसं नाही, हे नाही होणार. हा, मैं गलती से आ गया. गलती से नाही, मेरे खुदा ने तुझे जानबूझ के बुलाया. डॉक्टर म्हटलं, हा तुमचे रिपोर्ट चुकून नाही, बरोबर आहे. तुझ्या मशीनला खोटं ठरवण्यासाठी माझ्या देवाची मशीन सगळ्यात भारी आहे आणि ती दाखवून देणार आहे मी तुझ्या पक्षाचा. हात कुठं तुम्ही युद्ध करा, लढा. आणि असं लढा की सगळ्यात भारी तुम्हीच दिसले पाहिजेत बरं का. एकदम चांगलं. आता माझ्या डोक्यात तर आले, मिलिटरीचे कपडे घालून एक संदेश द्यावा. घालतोच एकदा, तुझ्या नाकावर टिचून घालतो. पिस्तूल पण ठेवतो बाजूला, खोटी बरं का, नाही तर AK-47 म्हणून घालतील मला आतमध्ये. योद्धे होता मी.
तशी पर्सनॅलिटी सगळं तसं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, योद्धा कधीच कुरकुर करत नाही. योद्धा फक्त युद्धाचा विचार करत असतो. युद्धाचा विचार करा. बाहेर पडताना आपल्या शरीराला स्वतःला रोज सांगायचं, तू योद्धा आहे, तू योद्धा आहे, तू योद्धा आहे, तू योद्धा आहे. तुम्ही जेवढं रडत बसाल, सैतान रडून 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 रडून. बघा पूर्वीच्या पिक्चर मध्ये आताच्या असं, पूर्वी थोडीशी मारामारी झाली ना तरी गाव बंद असायचे. आमच्या गावामध्ये आम्हाला आठवतं की मी लहान होतो असं एक मर्डर झाला होता, मिलिटरीला मारलं होतं. सगळं गाव घाबरून गेलं होतं. आता गावाच्या गाव उडवून टाकतात, माणसं उडवली जातात, सहज मारतो कोणी पण कोणाला, काही पण वाटत नाहीत लोकांना. का झालंय असं? त्याचं कारण बघा. तुम्हाला परिस्थिती कशी ते सांगत आहे तुम्हाला. हे तुमच्या मनावरती किती प्रभाव होणं गरजेचं आहे. बघा पूर्वी जास्त जुने चित्रपट दाखवत होते ना, त्या चित्रपटांमध्ये जर तुम्ही बघितलं की ते डान्स करताना सुद्धा झाडं हलवा लागत होते. जुने त्या ते डान्स पण करत नव्हते, हिरो पण डान्स करत नव्हता, हिरोईन पण डान्स करत नव्हती. सगळं मंद 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 मंद. लोकही तसेच मंद 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 मंद. आता लोक अरे असले इलेक्ट्रिकचा पॉवर त्यांच्याकडे आला. आणि का असं घडलं? जे तुम्ही पाहता त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. आता तुम्ही जे बघितलंय ऐकलंय तो इम्पॅक्ट घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे. तुम्ही येताना जरी त्या जुन्या पिक्चर मधले लोक मिळमिळीत 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 आले असतील, पण जाताना असली पावर घेऊन जायची ना की तुम्ही देव टाकळीला गेल्यावर अख्खं देव टाकळी हादरून गेलं पाहिजे. अख्खी देव टाकळीमध्ये देवाचं काम घडलं पाहिजे. तिथं गेल्यावरती ते म्हटले पाहिजे, एक पोलीस इकडं आला पण जाताना सगळेच पोलीस गेले तिकडे देव टाकळी. अख्खे तिथं सगळे सैनिकच गेलेले, बायका पण पोलीस आल्यात, पुरुष पण पोलीस आल्या. ते म्हटलं गेले कुठं? आम्ही युद्धाच्या ठिकाणात गेलो आणि तिथं आम्ही सामान्य लोक बनून नव्हे, आम्ही रडणारे नाही तर लढणारे बनून आलेलो आहोत. लढणारे बना, लढणारे बना, लढणारे बना. आणि देवाला लढवय्या सैनिकांची गरज आहे. लढवय्या सैनिकांची गरज आहे. लक्षात ठेवा, मला तर अजूनही उपदेश संपू वाटत नाही, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला हरवण्याची क्षमता जगामध्ये कोणाकडे नाही. फक्त तुम्ही रडला तर तुम्ही हरणार, पण तुम्ही लढला 100% तुम्ही जिंकणार आहात. 100%. 100%. टाळ्या वाजवा तुमच्यासाठीच. 100%. 100%. आता जाताना जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ते म्हणायचं मी लढून ती मिळवणार आहे. लढवून मिळवणार आहे ती गोष्ट. मिळवणार म्हणजे मी मिळवणार. लढायचं, मिळायचं, मिळवायची ती गोष्ट. माझ्या एवढ्या वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये जी गोष्ट मला मिळवायची ती मी मिळवलीच हो, हे माझी साक्ष आहे. पाहिजे ती पाहिजे म्हणजे पाहिजे, मिळालं, संपलं. देवाला पण अशा हट्टी लोकांची गरज आहे. देवाला त्या लोकांची नाही, तुम्हाला काय वाटतं ते द्या ना. भिकारी आहे भिकारी. आलं माय शिळ पाक द्या ना. शिळ पाक नाही, हम ओरिजिनल खाते, हम तो खुदा के बेटे हैं. जे पाहिजे ते देवाकडे मागा, देव तुम्हाला देणार आहे. प्युअर बर का. आणि म्हणून लढत लढत बाहेर पडा, रडत रडत नको. आणि जाताना एक ठरवा, मी जे बोलेल ते फक्त देवाचं बोलेल. हे लढणाऱ्या लोकांचं लक्षण आहे. ते फक्त देवाविषयी बोलतात, बाकी कशाविषयी बोलत नाही. देवाविषयी 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 देव 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 देव. यात जेवढं देव देव बोलणार, काही लोक म्हणतात नाही देव देव करायला लागला. जेवढं तुम्ही देव देव बोलाल ना, उतना खुदा तुमको देव देव करता. द्या 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 द्या. जेवढं देव 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 देव. उठता बसता उठता बसता. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, रडू नका, लढा. लढा. आणि लढणं ही तुमची साक्ष असेल. आणि तुमच्या लढण्यामुळं तुम्ही दावीद बनणार आहात. तुम्हाला शौल, गल्ल्यात का दावीद कोण बनायचंय हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पण मी तर ठरवलं, मी जाताना योद्धा बनून जाणार, लढून जाणार आहे. आपल्या जागेवरती आपण बरोबरूया, हे डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झोकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. आज
आमचं रडणं आम्ही थांबवणार आहोत. कोणत्या गोष्टीसाठी रडत आहात? कोणत्या समस्या घेऊन आज देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही हजर आहात? कोणती प्रॉब्लेम अशी मोठी तुम्हाला वाटते? तुमचं आरोग्य, आर्थिक बाब, कुटुंबामध्ये कोणीतरी अशा प्रकारच्या गोष्टी असतील की ज्या गोष्टीमुळे तुम्ही कमजोर बनलेला आहात. कामाची परिस्थिती तशी असेल. परंतु प्रभूचं वचन सांगतं, आज आम्ही रडणारे नाही तर लढणारे लोक बनणार आहोत. मला माहिती आहे आज पुष्कळ लोक देवाचं वचन युट्यूब चालू ठेवा, युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहे. आणि पवित्र आत्मा या ठिकाणामध्ये काही गोष्टी पवित्र आत्मा मला दाखवते युट्यूबच्या व्ह्यूअर्ससाठी. खूप रडली ती व्यक्ती, तुटलेल्या कुटुंबासाठी ती व्यक्ती रडली, अजूनही ती रडत आहे. परंतु देव त्या व्यक्तीला सांगत आहे, त्या बहिणीला सांगत आहे, शारदा तिचं नाव आहे, तुझं युद्ध संपलं, तुझं रडणं थांबव. शारदा तुझं युद्ध थांबव. देव सगळं तुटलेलं उभं करायला सुरुवात करत आहे. ओ जीसस, हे प्रभू तुला गौरव असो. आणखीन व्यक्ती या ठिकाणामध्ये युट्यूब साठी सांगत आहे. इथं नाही ती, मे बी इथं सुद्धा असू शकते, परंतु देव काही लोकांसंबंधानं सांगत आहे. आपल्या आर्थिक परिस्थिती समोर ते हतबल आहे. सर्व कुटुंबाचा अंत करावा अशा प्रकारची योजना, अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्या डोक्यामध्ये केलेला आहे. कारण पुष्कळ ठिकाणामध्ये प्रयत्न करून सुद्धा कोणी त्यांच्या मदतीला नाही. आणि आताही ते रडत आहेत. पण आजच्या संदेशानं तुमच्यामध्ये एक नवीन आशा झाली. आणि इथूनच प्रभू म्हणतो, आता युद्ध मी हातामध्ये घेतलेलं आहे, तू फक्त उभं राहा, फक्त उभं राहा. एक फायनान्शियल ब्रेक थ्रू प्रभू तुला देत आहे. आणि त्याची फार मोठी गवाही, साक्ष याच चॅनलवरून अनेक लोकांपर्यंत जाणार आहे, अनेक लोकांपर्यंत जाणार आहे. कबूल करा. मग देवाच्या लोकांनी धन्यवाद करा. माहित नाही आज पवित्र आत्मा अशा रीतीनं का चालत आहे, परंतु महाराष्ट्राला सुटकेची गरज आहे. लढणाऱ्या योद्ध्यांची गरज आहे, लढणाऱ्या योद्ध्यांची गरज आहे. एक 75 वर्षाची स्त्री या ठिकाणामध्ये बेडवरती गेली 5 वर्ष तिचं अंथरूण तिने धरलेले, वय 75 वर्ष आहे.